आता आपण पोस्ट टेस्ट लूप बघणार आहोत, ज्यामध्ये आपली कंडिशन किंवा परिस्थिती ही नंतर तपासली जाते. उदाहरणार्थ, जेव्हा आपल्याला 1 ते 5 नंबर लिहायचे असतात, त्यावेळी आपण सुरुवातीला आय ची किंमत 1 अशी सुरू करतो आणि त्याला आपण प्रिंटफच्या द्वारे आउटपुट विंडोमध्ये लिहितो आणि त्यानंतर आयला 1 ने वाढवतो. परंतु आय हा 5 पेक्षा लहान आहे किंवा नाही हे मात्र आपण प्रिंट किंवा लिहून झाल्यानंतर तपासतो. त्यामुळेच याला पोस्ट कंडिशन लूप असे म्हटले जाते. आधी बघितलेल्या उदाहरणाप्रमाणेच आता आपण पोस्ट टेस्ट लूप म्हणजेच डू वाईल लूप बघणार आहोत, ज्यामध्ये आपण आपले उदाहरण तेच ठेवले आहे. अर्थातच आपण किती विद्यार्थ्यांचे मार्क लिहायचे ते विचारणार, त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याचे मार्क विचारणार, परंतु थोडीशी रचनेमध्ये बदल आहे. सुरुवातीला आपण आय बरोबर 1 म्हटले. वाईलमध्येही असेच म्हटले जाते. याला इनिशियलायझेशन म्हणतात, ज्याद्वारे आपण मोजक आय याला पहिली किंमत देतो, म्हणजे त्याने कुठून सुरू करायचे ते ठरवितो. त्यानंतर वाईलमध्ये आपण आय ला 1 ही किंमत दिल्यानंतर ती आपण नंबरापेक्षा किंवा या नंबर व्हेरिएबलमध्ये लिहिलेल्या अंकापेक्षा कमी आहे किंवा नाही हे तपासून बघितले. परंतु आपण डू मध्ये तसे काही न करता त्यामध्ये पुन्हा मार्क्स विचारलेले मार्क्स 40 पेक्षा कमी आहेत किंवा नाही हे तपासून बघू आणि त्यानंतर आपण वाढविलेला आय म्हणजे आय प्लस प्लस अर्थात इन्क्रीमेंट झालेला आय हा या नंबरपेक्षा कमी आहे किंवा नाही हे तपासू. जर असे असेल तर तो पुन्हा लूपच्या सुरुवातीला येऊन आपणास मार्क विचारेल. याचाच अर्थ पोस्ट टेस्ट लूपमध्ये आपली परिस्थितीची पूरकता नंतर तपासली जाते. हा प्री टेस्ट आणि पोस्ट टेस्ट दोघांमधला फरक आहे, की ज्यामध्ये एका वेळी जर आपली परिस्थिती पूरक नसेल तरीही डू वाईल हा लूप एकदा परफॉर्म होणार, अन्यथा वाईलमध्ये परिस्थिती पूरक नसताना तो एकदाही परफॉर्म होणार नाही. उदाहरणार्थ, या ठिकाणी जर मी आय इक्वल टू 1 म्हणजेच आय बरोबर 1 घेतले आणि लिहिलेला नंबर हाही 0 आहे, म्हणजेच मला 0 मुलांचे मार्क लिहायचे आहेत. परंतु जसे सांगितल्याप्रमाणे आय बरोबर 1 त्यानंतर तो मार्क विचारणार आणि नंतर 1 हा 0पेक्षा कमी आहे किंवा नाही हे तो तपासून बघणार. म्हणजेच सुरुवातीलाच 0 हा 1पेक्षा जास्त होता तर त्याने लूपमध्ये जायला नको होते, परंतु तो जाणार, कारण हा डू वाईल म्हणजे पोस्ट टेस्ट म्हणजेच नंतर तपासल्या जाणाऱ्या परिस्थितीच्या पूरकतेवर अवलंबून असतो. आता हा प्रोग्राम आपण रन करून बघूयात. त्यासाठी प्रथम प्रोग्राम कंपाईल करणे, ज्याद्वारे आपणास आपल्या प्रोग्राममधील चुका कळतील. परंतु सध्या 0 एरर्स असल्यामुळे आपण प्रोग्राम रन करूयात, ज्यामुळे आपणास नंबर ऑफ स्टुडंट म्हणजे किती मुलांचे मार्क लिहायचे आहेत ते लिहूयात. उदाहरणार्थ 2 लिहिले गेलेले मार्क 55 म्हणजे पास आणि दुसरे 23 म्हणजे फेल.